सध्या मी आलेलो आहे जम्मू काश्मीर पहलगामच्या दौऱ्यावर आणि अशामध्येच आता मी आरू व्हॅली या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि इकडे देखील याचा मोठा फटका पहलगामच्या हल्ल्यानंतरचा या ठिकाणी पडलेला दिसतोय, कारण की नागरिक जे आहेत, पर्यटक जे आहेत ते फार कमी प्रमाणात दिसत आहेत. आणि इतकंच नव्हे तर आज 22 एप्रिल आहे, हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे बघू शकतो बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे. काही अंतरावरच या ठिकाणी आपण बघू शकतो भारतीय सैन्य हे आपल्याला दिसत आहे. सकाळपासूनच खरं तर या ठिकाणी गस्त घालून ठेवलेली आहे त्यांनी. आणि अशामध्येच पाहायला गेलं तर पर्यटकांची कमी संख्या झालेली आहे. त्यामुळे इकडचे जे दुकानदार आहेत, जे स्थानिक रोजगार जे मिळत असतं, त्यांचा कुठेतरी मोठा फटका या वर्षभरापासून या सर्व आरू व्हॅलीमध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांना पडताना दिसून येत आहे. अशामध्येच इकडचे देखील स्थानिक आहेत, त्यांचं असं मत आहे की पर्यटन हे वाढलं पाहिजे, त्यामुळे आम्हाला देखील चांगला या ठिकाणी रोजगार मिळेल आणि आमचा धंदा जो आहे तो देखील फायद्यामध्ये राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे. जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम.